सर्वांना नम्र विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. असं म्हटलं जातं की आई सासरी नांदत असते ते तिच्या लेकीचं माहेर टिकून राहावं म्हणून. प्रत्येक स्त्रीचं माहेर हा तिचा हळवा कोपरा असतो. लहानपणापासूनचे अनेक ऋणानुबंध तिथे जोडले गेले असतात आणि माहेरची ओढ तर प्रत्येक सासूरवासनीला कायमच लागलेली असते. पण ती ओढ मर्यादितच असलेली चांगली, नाही का? अगं, लक्ष कुठे आहे तुझं? दोनदा म्हटलं भाजीचे भांडे इकडे दे म्हणून, सासूबाई प्रीतीला म्हणाल्या. सॉरी, लक्षच नव्हतं. थोडं ओशाळ्यागत प्रीतीने सासूबाईंच्या ताटात भाजी वाढली. सासऱ्याचं आणि नवऱ्याचं जेवण आटपून प्रीती आणि सासूबाई जेवायला बसल्या होत्या. पण लक्ष मात्र सतत दाराकडे होतं. आज तिचा भाऊ तिला घ्यायला येणार होता. प्रीतीच्या लग्नाला 4 महिने झाले होते. सासर माहेर गावात असल्यामुळे माहेरी राहायला जाणे झालेच नव्हते. उभ्या उभ्या भेटायला जायची आणि परत यायची. तिने ठरवले होते दिवाळीला मस्त 15 दिवस जायचं आणि आरामात राहायचं. प्रीतीने हे स्वतःच मनाशी ठरवले होते, म्हणून ती आज दाराकडे टक लावून होती. आईला फोन करून सांगून ठेवलं होतं की लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी भावाला घ्यायला पाठव. प्रीतीची पहिली दिवाळी म्हणून सासूबाईंनी महागाईची साडी घेतली होती. प्रीतीने लक्ष्मीपूजन जोडीने केले होते. सासूबाईंच्या मदतीने सगळे फराळाचे पदार्थ केले होते. प्रीती खूप उत्साहाने सगळं करत होती. लक्ष्मीपूजन आटोपलं की आपल्याला माहेरी जायला मिळणार आणि मस्त 15 दिवस राहायला मिळणार या विचाराने ती आनंदी झाली होती. लक्ष्मीपूजन आटोपलं, जेवण करून झोपायला गेली. आपल्या रूममध्ये येऊन बॅग पॅक करू लागली. मोठ्या सुटकेसमध्ये कपडे पॅक करू लागली. तेव्हा तिचा नवरा म्हणजे सागर म्हणाला की, अगं, इतकी मोठी बॅग पॅक करत आहेस, खूप मोठा दौरा दिसतो राणी सरकारांचा. तेव्हा लाजतच प्रीती म्हणाली की हो, आता मी 15 दिवस राहणार आहे मस्तपैकी. लग्न झाल्यापासून मी माहेरी मनसोक्त राहिलेच नाही, म्हणून आता 15 दिवसासाठी जाणार आहे. तेव्हा सागर लाडात येऊन म्हणतो की म्हणजे आता आमचं कसं होणार? तू तुझ्या माहेरात आरामात राहशील ग, पण इथं माझं कसं होणार? मला तुझ्याशिवाय नाही करमणार. तेव्हा प्रीती त्याला म्हणते, मग तुम्हीही चला माझ्याबरोबर, दोघे मिळून जाऊ, मस्त राहू आणि मग परत येऊ. तेव्हा सागर तिला म्हणतो, नाही बुवा, तुझ्या माहेरात मला इतके दिवस नाही जमणार राहायला. तेव्हा तू एकटी जा आणि मस्तपैकी राहा. तुला जेव्हा यायचं तेव्हा फोन कर, प्रीतीला मिठी मारून सागर म्हणाला. प्रीतीने आपली बॅग पॅक करून ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली. उत्साहाने पटापट कामे करू लागली. नाश्ता, चहा, स्वयंपाक सगळं 10 वाजेपर्यंत आटोपलं. सागर घ्यायला येण्याचं आश्वासन देऊन जेवण करून ऑफिसला निघून गेला. प्रीती आतुरतेनं भावाची वाट पाहू लागली. हॉलमध्ये यायची, गेटचा आवाज आला की दार उघडून बघायची. काय गं, अशी आतबाहेर करतेस? काही ऑर्डर वगैरे येणार आहे का? काही ऑनलाईन मागवलंस का? नाही आई, तिला ओशाळल्यासारखं झालं. ती आतमध्ये निघून गेली. सासऱ्यांना जेवण वाढलं. एक कान सारखा दाराकडे होता. शेवटी सासूसुनाने जेवायला घेतलं. जेवण करताना पण तिचं लक्ष सारखं दाराकडे होतं. तेवढ्यात बेल वाजली. प्रीती ताडकन जेवणाच्या ताटावरून उठली आणि दार उघडायला जाऊ लागली. अगं, तू कशाला उठतेस? बाबा आहेत ना हॉलमध्ये, उघडतील ना दार. सासूबाईंनी असं म्हणताच ती परत जेवायला बसली. सासऱ्याने दार उघडलं. अरे कल्पेश, तू ये ना. कल्पेश आतमध्ये येऊन बसला. म्हणूनच सकाळपासून दाराकडे लक्ष आहे वाटतं तुझं. सांगायचं नाही का भाऊ येणार आहे म्हणून, सासूबाई प्रीतीला म्हणाल्या. प्रीती काहीच बोलली नाही. कल्पेश जेवतो का? सासूबाईंनी डायनिंग रूममधून कल्पेशला विचारले. नाही आई, घरून जेवण करून आलो आहे, तुमचं चालू द्या. कल्पेशचा चहापाणी झालं. कल्पेश, कसं काय येणं केलं? अहो आई, प्रीतीला घ्यायला आलो. प्रीतीने सांगितलं नाही तुम्हाला? नाही, ती काहीच बोलली नाही. काय गं प्रीती, सांगायचं नाही का? कल्पेश तिला म्हणाला. सांगायचं की. तेव्हा सांगायचं काय त्यात? दिवाळीला माहेराला जातातच की मुली. अगदी मनात आलेलं वाक्य प्रीती पटकन बोलून गेली. अगं प्रीती, तू आता अशी कशी जाऊ शकतेस?
उद्या कीर्तीताई येणार आहे भाऊबीजेला. नणंद घरी येईल आणि तू माहेरी जाशील. तशी माझी लेक नेहमी नेहमी येत नाही. दिवाळीला 4 दिवस राहते. तिला येऊन जाऊ दे, नंतर जा आणि चांगले 15 दिवस राहा. कल्पेश 4 दिवसाने सागर सोबत पाठवते प्रीतीला. कल्पेश प्रीतीचा लहान भाऊ, बिचारा काय बोलणार. ठीक आहे ताई, येतो मी. भाऊजीला सोडून जायला सांग, असं प्रीतीला सांगून जायला निघाला. बहिणीच्या डोळ्यातील अश्रू त्याच्या नजरेतून लपले नव्हते, पण तो काही करू शकत नव्हता. प्रीतीही हिरमसून आपल्या रूममध्ये गेली. बायको माहेरी गेली म्हणून सागर थोडा उशिराच बाहेरूनच जेवून आला. आई मी जेवत नाही ग, असं म्हणून झोपायला बेडरूममध्ये गेला. बेडरूममध्ये जाताच एकदम चमकला. अगं तू माहेरी जाणार होतीस ना? उद्या ताई येणार म्हणून नको जाऊ म्हणाल्या आई. ताई गेल्यावर जा म्हणाल्या. अगं पण ताई आपल्या माहेरी येते, पण तू तुझ्या माहेरी जायला नको? चल मी आईशी बोलतो. नको हो, जाऊ द्या, जाईन मी नंतर. नवऱ्याकडे तक्रार केली म्हणतील. उगीच मतभेद नको. प्रीती किती समजदार आहेस ग तू. पण कधी आपल्या हक्कासाठी बोलावं लागतं. नवऱ्याने मध्ये बोलू नये असं वाटतं ना तुला, तर तू स्वतः उत्तर द्यायला शिक. प्रीतीचा हात हातात घेत सागर म्हणाला. असू द्या, 4 दिवस तर राहणार आहेत ताई, नंतर जाईन मी. निवांत माहेरी जाऊन येईन. वरवर तरी प्रीती अशी बोलत असली तरी ती मनातून खूप दुखावली होती. दुसऱ्या दिवशी नणंद माहेरी आली. भाऊ, वहिनी, आई सगळ्यांसाठी गिफ्ट आणले होते. प्रीती पाणी घेऊन आली. तू माहेरी नाही गेलीस? पहिली दिवाळी ना तुझी? ताई तुम्ही येणार होता ना? मग काय झालं? घरी आई बाबा सागर आहेत ना? अगं मीच नाही म्हटलं तिला माहेरी जायला. आता तू इतक्या दिवसांनी येणार म्हटल्यावर वहिनी नको का घरी? अगं आई, मी माहेरपणाला आले, तसे तिलाही माहेरपणाला जायचं असेल ना? मी कुठं नाही म्हणते, तू गेल्यावर जा म्हटलं. अच्छा ठीक आहे. प्रीती, मी माहेरपणाला आली. मस्त तुझ्या हातची कडक कॉफी कर बरं. प्रीती कॉफी करायला आत गेली. आई, कीर्ती आईला म्हणाली, जाऊ द्यायचं ना तिला माहेरी. आता इतके दिवस तीच होती का माझं माहेरपण करायला? तू आहेस ना, मग कशाला तिला उगीच जास्त महत्त्व देतेस? जाऊ दे तिला, आपण मस्त एन्जॉय करू 4 दिवस. ती असली की आपल्याला मोकळेपणाने नाही बोलता येणार. हळू आवाजात कीर्ती आईला सांगत होती. प्रीती कॉफी घेऊन आली. सगळे कॉफी घेत होते. तेवढ्यात सागर पण ऑफिसमधून आला. अरे सागर, प्रीतीला माहेरी पोहोचवून दे, आई सागरला म्हणाली. अगं पण तूच तर तिला ताई येणार म्हणून थांबवलंस ना? अरे तसं नाही, ताई आल्यावरती जा असं म्हटलं होतं. तेवढीच ताईची आणि तिची भेट होईल ना. एकतर इतक्या दिवसांनी भेट होते दोघींची, म्हणून म्हटलं होतं की ताई आल्यावर जा. आता कीर्ती आली आहे, दोघींची भेट झाली. आता तिला तिच्या माहेरी सोडून ये. जाग तयारी कर माहेरी जायची, आई प्रीतीकडे पाहून म्हणाली. कीर्तीची मात्र आईला बरोबर लागू पडली होती. प्रीती पटकन कपडे बदलायला आतमध्ये गेली. कपड्यांची बॅग तर आधीच भरलेली होती. प्रीतीला सोडायला कीर्ती बाहेर आली गाडीपर्यंत. ताई, कसं काय चमत्कार झाला गं? आई अशी कशी तयार झाली? असे सागरने कीर्तीला विचारले. ती म्हणाली की हे आमचे सिक्रेट आहे, तुला नाही कळणार, असं कीर्ती हसतच सागरला म्हणाली. दोघेही बहीण भाऊ हसू लागले. प्रीतीला काहीही अर्थबोध न झाल्यामुळे त्यांच्याकडे पाहू लागली. प्रीती विचार करू लागली की अशी काय जादू केली नणंदबाईंनी सासूबाईंवर की त्या माहेरी पाठवायला तयार झाल्या. कारण काही असो, माहेरी जायला मिळालं म्हणून प्रीती खुश होती आणि नणंदेबद्दलचा तिच्या मनात आणखीनच आदर वाढला. प्रीतीला सोडून कीर्ती आतमध्ये आली. आई थोडी नाराज वाटत होती. तिच्याजवळ बसत कीर्ती म्हणाली, आई काय झालं गं? काही नाही, चल स्वयंपाकाची तयारी करते. अगं बस, करूयात आरामात, आज आपण तिघेच आहोत, सागर पण जेवून येईल. मी करते ना मस्त मुगाची खिचडी, मधुराज रेसिपी स्पेशल. आपल्या लेकीच्या हातचं खाऊन तर बघ, 2 वर्षात छान स्वयंपाक शिकली मी. आईचा हात हातात घेत समजावणीच्या सुरात कीर्ती आईला म्हणाली. आई अगं एक लक्षात ठेव, असं बळजबरीने मान सन्मान मिळवता येत नाही. तू प्रीतीला थांबविलं होतं, तीही थांबली होती, पण मनात एक प्रकारची नाराजी निर्माण झाली होती तुझ्याबद्दल आणि काहीही चूक नसताना माझ्याबद्दल सुद्धा. आई, नणंद भाऊजाईचं नातंच तसं आहे गं. आधीच नणंद म्हटली की भावाच्या संसारात हस्तक्षेप करणारी, हक्काने माहेरचा हिस्सा मागणारी अशीच मतं असतात मुलींची.
आणि असं काही आजच्यासारखं घडलं की त्यांचं मत पक्कं होतं आणि मग उगीच नणंदेविषयी द्वेष निर्माण होतो. तुला कळते आहे ना आई मी काय म्हणते आहे ते? हो ग, कळते. हे बघ, यानंतर तिला जेव्हा वाटतं तेव्हा जाऊ दे माहेरी. उगीच माझी लेक यायची आहे म्हणून थांबवू नकोस ग. सुरुवातीला असते ग माहेराची ओढ. बघ आता तू जातेस का माहेरी? नाही ना? एका ठराविक वयापर्यंत जातात मुली माहेरी. नाही ग, आता जावं असं वाटत नाही. आपण आपल्या संसारात रमलं की तेवढी ओढ नसते आणि आई बाबा गेल्यावर माहेर फक्त नावालाच उरते. तेच म्हणते मी आई, म्हणून जाऊ दे प्रीतीला. आई बाबा नसल्यावर भावजाईस तर मुलीचं माहेर पण करत असते. तुझ्यानंतर तीच माझं माहेर पण करणार आहे ना? आणि ती जर आत्तापासूनच माझ्यामुळे अशी नाराज झाली तर नंतर मनापासून स्वागत करेल का ती माझं? उलट मी इथे येणे म्हणजे तिला पीडा आल्यासारखे वाटेल, हो ना? आणि असं जर झालं तर मला तरी पुन्हा येऊल वाटेल का ग माहेरी? बरोबर बोलत आहे ना आई मी? होय ग कीर्ती, तू अगदी बरोबर बोलत आहेस. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली असती बघ. बरं झालं तू मला समजावले ते. नाहीतर प्रीतीच्या मनातून आज आपण दोघी पण कायमच्या उतरलो असतो. माझी लेक येणार आहे या आनंदात मी हे विसरूनच गेले होते की तिची आई पण तिच्या लेकीची वाट पाहत आहे. आज तू मला खूप मोठी चूक करण्यापासून वाचवलेस. चल मी काहीतरी खायला करते. थांब आई, तू एकटी नको जाऊस. मी पण येते, आपण दोघी मिळून स्वयंपाक करूया. असं म्हणून दोघी मायलेकी स्वयंपाकघरात गेल्या आणि आनंदात स्वयंपाक करू लागल्या. तर मित्रांनो, जर प्रत्येक घरात कीर्तीसारखी भावजईचं मन ओळखणारी नणंद असेल आणि प्रीतीसारखी नणंदेसाठी माहेरी न जाणारी सून असेल आणि आपल्या लेकीला माहेरपणाला बोलवून सुनेला माहेरपणाला पाठवणारी सासू असेल तर त्या घराचे नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. बरोबर ना? तर कशी वाटली तुम्हाला आजची ही कथा? मित्रांनो, कथा जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, कथा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.